ह्यातनं मला ऍक्च्युली एक गोष्ट आठवते. आय हॅड अ पेशंट, शी वॉज 70 years old. शी केम टू मी फॉर एक्झिमा अँड आर्थरायटिस. तर आम्ही त्यांची फुल केस घेतली आणि शी केम आफ्टर 2 months. आफ्टर 2 months हर एक्झिमाचं जी इचिंग होती, नो न्यू पॅचेस हॅड कम अँड द इचिंग हॅड रिड्यूस सिग्निफिकंटली आणि आर्थरायटिस हॅड स्टार्टेड शोईंग गुड इम्प्रूव्हमेंट. शी टोल्ड मी, डॉक्टर आय वॉन्ट टू टेल यू वन मोर थिंग, की मला व्हेरिकोज वेन्सचा त्रास होता आणि माझ्या पायावर अशा ब्लू लाईन्स होत्या आणि दे हॅव डिझअपिअर्ड इन 2 months. पण हे तर मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं. सो जर मी तुम्हाला सांगितलंच नाही तर तुम्ही औषध कसं देणार? सो वाय दे हॅव गॉन? बट आय हॅड इट फॉर सो मेनी इयर्स, डॉक्टर. I said, look, this has happened because of homeopathic medicines. So she said, but I had not told you. जे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही औषध कसं देणार? So then I had told her the main concept, which is the beauty of homeopathy, that we treat at the roots. So the example that I give her, I will give today. आपण जेव्हा एक झाड लावतो छोटं, आपण अगदी कुंडीमध्ये छोटं प्लांट लावलं, तर आपण प्रत्येक फांदीला किंवा प्रत्येक पानाला पाणी देत नाही. आपण मातीत पाणी टाकतो, कारण ते मुळात जाणार आहे. एकदा मुळामधनं पाणी फ्रॉम द रूट्स इट विल गो टू ऑल द प्लेसेस इट हॅज टू गो. एक फांदी सोडली आणि एका फांदीत गेला असं होत नाही. एक पान सोडलंय दुसऱ्या पानात नाही गेलं असं होत नाही. सो वेन एव्हर वी गिव्ह द मेडिसिन इन द बॉडी युजेस इट फॉर इम्युन मेकॅनिझम ऑल्सो. इम्युनिटी पण बेटर करते, हॉर्मोनल ऍक्सेस पण बेटर करते. इट वर्क्स ॲट एव्हरीथिंग बिकॉज बॉडीमध्ये सगळं पसरतं आतमध्ये, जस्ट लाईक इट गोज फ्रॉम द रूट्स. सो इट विल बी कॅरिड अँड द राईट चेंजेस विल हॅपन ॲट द राईट प्लेसेस. बॉडी इज द बेस्ट टू डिसाईड की कुठले चेंजेस झाले पाहिजेत. त्यामुळे काही विसरले जरी असतील तरी ते आपले आपण कव्हर होतं. प्रत्येक ह्याला वेगळं औषध द्यावं लागत नाही. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ होमिओपॅथी.